श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। रूप पाहता दुःख, रूप पाहता दुःख, रूप पाहता दुःख, सुख जावे वो साजने, सुख जावे वो साजने, सुख जावे वो साजने, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा। बहुता सुकृता बहुता सुकृता म्हणून विठ्ठली आवगे, म्हणून विठ्ठली आवगे, म्हणून विठ्ठली आवगे, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा परमा 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 परमा, तोहा 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 विठ्ठल बरवा, 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 तोहा विठ्ठल बरवा। सर्व सुखाचे आकर आदर, सर्व सुखाचे आदर आदर, सर्व सुखाचे आदर, बाप रखुमा देवी मारू, बाप रखुमा देवी मारू, बाप रखुमा, बाप रखुमा, बाप रखुमा देवी मारू, तोहा विठ्ठल बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा, बरवा बरवा। कुंडली गौरमा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वा, प्राचार्य डॉक्टर दिलीप डबीर यांच्या प्रासादिक आवाजात आपण हे मंगलाचरण ऐकलं आणि कीर्तन कला रंगाच्या या कार्यक्रमाची यथोचित अशी सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं महाराष्ट्राला अभिमानास्पद असलेल्या विविध लोककलांवर आधारित लोककला रंग ही संवाद मालिका आपण समाज माध्यमांवर प्रसारित करतो आहोत. आणि आज महाराष्ट्राच्या अतिशय प्राचीन आणि महाराष्ट्राच्या मनामनाचं आध्यात्मिक मशागत ज्या कुठल्या कलेने केली असेल त्या कीर्तन कलेविषयी आपण डॉक्टर दिलीप डबीर यांच्याकडनं समजून घेणार आहोत. दिलीप डबीर हे नागपूरच्या RS मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयात
मराठी भाषा आणि साहित्य विभागाचे 35 वर्ष प्रमुख होते. एम.एल. पसायदान या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथावर त्यांनी केलेल्या प्रबंधाबद्दल त्यांना नागपूर विद्यापीठातनं एम.फिल पदवी प्राप्त झाली आहे. आणि मराठी कीर्तन कला आणि साहित्य हा त्यांचा PhDच्या प्रबंधाचा विषय होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरची त्यांची कीर्तनं पाहून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना शिवभक्तीपरायण अशी उपाधी दिली. राज्य शासनातर्फे जे कीर्तन प्रशिक्षण शिबिर होतात त्याच्यामध्ये मार्गदर्शक म्हणून आणि संयोजक म्हणून देखील डॉक्टर दिलीप डबीर यांचा आजवर सहभाग नेहमीच राहिलेला आहे. आणि वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेच्या कीर्तन महाविद्यालयाचे ते प्राचार्य आहेत. म्हणजे एकाच वेळी कला सादरीकरण करणं आणि त्या कलेचा एक अभ्यास असणं, या दोन्हीचा मिलाफ आपल्याकडे फार कमी कलाकारांच्या मध्ये आढळतो. परंतु असा मिलाफ झालेलं एक व्यक्तिमत्व आज आपल्या इथे उपस्थित आहे. डॉक्टर दिलीप डबीर साहेब आपल्याकडे उपस्थित आहेत. डॉक्टर दिलीप डबीर साहेब, या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. धन्यवाद. डबीरजी, आपण PhDचा आपल्या विषयच मराठी कीर्तन कला आणि साहित्य असा आहे. मराठी कीर्तनाची जी वाङ्मयीन परंपरा आहे ती किती प्राचीन आहे, त्याचं मूळ कुठे असावं? नरेंद्रजी, मी ज्यावेळी कीर्तनाचा विषय PhD साठी निवडला त्यावेळी मी आणि आमचे एक परममित्र जे आता सध्या नाहीत पण अतिशय मराठीतले चांगले अभ्यासक आणि कीर्तनाचे अभ्यासक होते, डॉक्टर यशवंत पाठक, या दोघांनी मिळून, आता ते गेलेत परंतु नाचू कीर्तनाचे रंगी हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, म्हणजे त्यांचा तो प्रबंधच आहे. आणि त्यांच्याच बरोबर माझंही PhDचं काम चाललेलं होतं. त्यांनी कीर्तन संस्थेचा ऐतिहासिक आढावा घेतलेला होता आणि मी प्रामुख्याने कीर्तन सादरीकरण जे आहे ते कीर्तन सादरीकरण आणि कीर्तनाचं लिखित वाङ्मय जे आहे ते लिखित वाङ्मय याची परंपरा जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न केला. ती शोधत असताना कीर्तनाचे उल्लेख जे आहेत ते कीर्तनाचे उल्लेख आपल्याकडे, कारण हा प्रकार जो आहे हा शुद्ध मराठी प्रकार आहे, अगदी शुद्ध मराठी प्रकार. म्हणजे कोणी जर आपल्याला प्रश्न विचारला की महाराष्ट्राने देशाला काय दिलं, तर महाराष्ट्राने देशाला काय दिलं याचं एक प्रश्नाचं एकमेव उत्तर जर कोणतं असेल तर महाराष्ट्राने कीर्तन दिलेलं आहे. कारण ते इतर प्रांतामध्ये तुम्हाला दिसत नाही. इतर प्रांतामध्ये जे कीर्तन दिसतं ते ट्रान्सलेटेड मराठी कीर्तन आहे. म्हणजे शहाजी राजांच्या बरोबर तंजावरला ही सगळी मराठी मंडळी जेव्हा गेली तेव्हा ती मंडळी गेल्यानंतर त्यांच्याबरोबर कीर्तनकारही गेलेले होते. म्हणून कर्नाटकामध्ये कीर्तन गेलं, मराठी कीर्तन गेलं, किंवा आंध्रात कीर्तन गेलं. परंतु कीर्तनाची परंपरा फार मोठी आहे. आपण आपल्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रात इतकं मोठं कोणतंच नाही असं गृहीत धरूनच चालत असतो. आणि तसं गृहीत धरणं म्हणजे हा आपला स्वाभिमानाचा आणि अस्मितेचाही भाग असतो. पण कीर्तनाच्या बाबतीत तसं नाही. कीर्तनाची जी परंपरा आहे ती परंपरा अगदी थेट वैदिक काळापासून आहे. यजुर्वेदामध्ये, यजुर्वेद हा जो आहे हा यजुर्वेद हा प्रामुख्याने यज्ञाचा वेद आहे. म्हणजे यज्ञाचे मंत्र जे आहेत ते यज्ञाचे मंत्र यजुर्वेदामध्ये आलेले आहेत. आणि यज्ञाची दिवसभराची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी हे सगळे जे याज्ञिक असायचे या याज्ञिकांच्या प्रबोधनासाठी म्हणून कीर्तन ठेवलं जायचं असा यजुर्वेदामध्ये उल्लेख आहे. आणि तो यजुर्वेदामध्ये केलेला उल्लेख जो आहे तो केलेला उल्लेख या आजच्या कीर्तनाच्या बाबतीमध्ये कितपत लागू होतो याचे पुरावे काही कुठे उपलब्ध नाहीत. पण कीर्तन होत असे एवढं त्याच्यामध्ये उल्लेख. आणि आपल्याकडची जी वाङ्मयीन परंपरा आहे कीर्तनाची ती अगदी अनादी काळापासून आहे. अनादी काळापासून आहे, म्हणजे वैदिक काळापासून आहे, यजुर्वेदापासून आहे. आणि अगदी पहिलं आजच्या कीर्तनाचा फॉर्म जर आपण पाहिला, आकृतीबंध जर पाहिला तर तो आकृतीबंध पाहिल्यानंतर पहिलं कीर्तनाचं सादरीकरण जे आहे ते पहिलं कीर्तनाचं सादरीकरण प्रभू रामचंद्रांच्या राजसभेमध्ये लवकुशाने केलेलं आहे. कुशलव रामायण गाती हा जो गदिमांचा जो भाग आहे आणि ते सादरीकरण केलं, त्या सादरीकरणासाठी म्हणून फॉर्म जो घेतलाय तो फॉर्म कीर्तनाचाच फॉर्म घेतलाय. म्हणजे ते पहिलं कीर्तन आहे. पण आजचा जो आकृतीबंध आहे त्या आजच्या आकृतीबंधाचा स्पष्ट उल्लेख जो आहे तो आपल्याला भागवत महात्म्यामध्ये सापडतो. म्हणजे भागवताला जोडलेलं जे भागवत महात्म्य आहे ते पद्मपुराणातून आलेलं आहे.
आता भागवताचा जो रचना काळ आहे तो रचना काळ इसवी पूर्व 200 असा धरला जातो आणि पुराण जी आहेत ती 7व्या-8व्या शतकातली आहेत. तर भागवत हा प्रमाण ग्रंथ आहे कीर्तनाचा. तर त्या भागवत महात्म्याच्या 6व्या अध्यायामध्ये जो 86वा श्लोक आहे त्या 86व्या श्लोकामध्ये या कीर्तनाचा उल्लेख आहे की शुकमुनी कीर्तन करतायत आणि शुकमुनीची जी प्रासादिक वाणी जी आहे म्हणजे शुकमुनी भागवत सांगून राहिलेत आणि भागवत सांगत असताना त्यांच्या प्रासादिक वाणीवर भगवान इतके प्रसन्न झाले की ते आपल्या सगळ्या भक्तांसह त्या ठिकाणी प्रगट झालेत. त्याच्यामध्ये प्रल्हाद, बली, उद्धव, अर्जुन हे सगळे भक्त भगवंताच्या बरोबर त्या ठिकाणी आलेले होते आणि शुकमुनीच्या वाणीवर भगवान प्रसन्न झालेले होते. नारद तिथे होते म्हणजे या कीर्तन क्षेत्राचे जे अध्वर्यू आहेत ते नारद तिथे होते. त्यांनी श्रीहरीचं पूजन केलं, सगळ्या भक्तांचं पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर तिथे जे कीर्तन सुरू झालं त्या कीर्तनामध्ये आजचे जे आमचे पेटीवाले आहेत, तबलेवाले आहेत, पाठीमागे झेलकरी असतात, टाळकरी असतात, तर त्या अलौकिक कीर्तनामध्ये कोण कोण काय काय करत होतं याचा उल्लेख प्रल्हाद स्थालधारी तरलगती तया चोद्धवा कांस्यधारी वीणाधारी सुरर्षी स्वर कुशलतया राग कर्तार्जुनोभूत हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये प्रल्हाद हा टाळ वाजवीत होता. उद्धवानी हातात झांजा घेतल्या होत्या. टाळ वेगळे असतात आणि झांजा वेगळे असतात ना. कारण काही लोकांना असं वाटेल की जर प्रल्हाद टाळ वाजवत होता आणि उद्धव झांज घेत होता तर झांज वेगळी असते, टाळ वेगळा असतो. टाळ प्रामुख्याने वारकरी कीर्तनामध्ये वापरला जातो. वारकरी कीर्तनाचा बरोबर. वारकरी कीर्तनामध्ये म्हणजे हरदासी कीर्तन जे आहे त्याच्यामध्ये झांजा वापरले जातात. नारद स्वतः वीणा वाजवत होते. गायनामध्ये अत्यंत कुशल असलेला अर्जुन जो आहे तो आलापी घेत होता. तिथे तानांचा उल्लेख नाही, तो आलापी म्हणजे कीर्तनाला लागणारं गाणं जे आहे ते आलापी गाणं पाहिजे आहे, तो अर्जुन आलाप घेत होता. इंद्र स्वतः मृदंग वाजवीत होता आणि सनकादिक अधूनमधून जय जयकार करीत होते असा भागवत महात्म्यामध्ये उल्लेख आहे. आणि त्या अलौकिक कीर्तनाच्या त्या श्रवणाने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिघांनीही पण नटाचा अवतार घेऊन तिथे नाचायला सुरुवात केली. कुंडली कवरदा हरिविठ्ठल असा जो प्रकार आहे म्हणजे असा जेव्हा एखादा स्ट्रोक द्यायचा असतो तेव्हा स्ट्रोक देत असताना कीर्तनकार प्रामुख्याने असं हे करत असतो की त्याची अलौकिकता जी आहे ती अलौकिकता समजावून सांगायची. कीर्तनातलं वाङ्मयीन त्याचं मूळ सांगता सांगता तुम्ही कीर्तनाचा जो प्रयोगात्मक आविष्कार आहे तो देखील कसा पूर्वीच्या काळी सुरू झाला असावा याविषयी सांगितलेलं आहे. ही जी काय प्रयोगात्मक कला म्हणून कीर्तन परंपरा पुढे कशी विकसित होत गेली, कशी वेगवेगळी वळणं घेत आजच्या टप्प्यापर्यंत पोहोचली, हा सगळा प्रवास कसा सांगता येईल? कीर्तनाचे अगदी आजच्या कीर्तनाचे स्पष्ट उल्लेख आपल्याला नामदेवापासूनच दिसतात. बरोबर. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमधला जो 9वा अध्याय आहे त्या 9व्या अध्यायामधला जो श्लोक आहे सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता, याच्यावर ज्ञानदेवांनी जे व्याख्यान केलेलं आहे त्या व्याख्यानाची सुरुवातच अशी आहे, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामही नाही पापाचे ऐसे केले. इथे कीर्तनाचा उल्लेख आहे स्पष्ट. म्हणजे कीर्तन ही काय कल्पना काय चीज आहे हे ज्ञानदेवांना माहिती आहे. त्यांनी आपल्या ग्रंथाचा जो शेवट केला तो शेवट करत असताना पसायदानाच्या आधीची जी ओवी आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस गेले येथ माझे जी उरले पायिकपण. म्हणजे मी गीतेवर जे भाष्य केलंय ते गीतेवर केलेलं भाष्य धर्म कीर्तन आहे, पण ज्ञानदेवांनी कीर्तन केल्याचा उल्लेख नाही. ज्ञानदेवांचे समकालीन आणि ज्ञानदेवांचे प्रचारक असलेले जे नामदेव आहेत ते नामदेव कीर्तन करतात आणि त्या नामदेवांचं कीर्तन जे आहे त्या नामदेवाच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचतो असा त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. आणि नामदेवांना देवर्षी नारद हे कीर्तनाचे प्रवर्तक आहे याची पूर्ण जाणीव असलेला त्यांचा एक अभंग आहे. म्हणजे नारदीय कीर्तनाची कल्पना नामदेवांना आहे. तो अभंग असा आहे की दशमीचे दिवशी ठेविले प्रस्थान साधियेला येणे देव गुरु दिधला मंडप सिद्धेश्वरा समोर सर्व स्वस्त तेथे बैसले मिळून नारद कीर्तन पुढे होत. म्हणजे नारदीय कीर्तन पुढे चाललेलं होतं असा उल्लेख नामदेवांचा आहे. पण नामदेवांची परंपरा जी आहे ती नामदेव म्हणजे मूळ कीर्तन जे आहे महाराष्ट्रामध्ये ते वारकरीच कीर्तन आहे.
मग वारकरी कीर्तन जे आहे ते एकनाथांच्या काळापर्यंत तसंच चालत आलेलं आहे. त्याचा एक वेगळा बाज आहे. त्याच्यामध्ये पेटी नसते, त्याच्यामध्ये मृदंग असतो, पखवाज असतो आणि पाठीभोवताल झेलकरी असतात, टाळकरी असतात. त्यांची मंगलाचरणाची पद्धती जी आहे ती मंगलाचरणाची पद्धती त्याच्यामध्ये रूपाचा अभंग असतो, त्याच्यामध्ये ध्यानाचा अभंग असतो, त्याचं पुन्हा आवर्तन घेतलं जातं. त्यानंतर मग निरूपणाचा जो अभंग आहे, ज्याच्यावर निरूपण करायचं आहे, तो निरूपणाचा अभंग घेतला जातो. तोपर्यंत मूळ कीर्तनकार बुवा जो आहे तो पुढे येत नाही. तर त्याच्या त्या संपूर्ण समूहातले लोक जे आहेत ती आवर्तन घेत असतात. मग बुवा पुढे येतात आणि पुन्हा एकदा पूर्वरंगाचा अभंग म्हणतात. आणि त्याच्यावरती प्रत्येक ओळ जी आहे ती ओळ सोडवली जाते. म्हणजे त्यातला सिद्धांत जो आहे तो सिद्धांत म्हणजे ते संपूर्ण कीर्तन जे आहे ते निरूपणी कीर्तन आहे. त्याच्यामध्ये निरूपण प्रधानच आहे, म्हणजे तत्वज्ञान प्रधानच आहे. तर ते तत्वज्ञान प्रधान असलेलं कीर्तन जे आहे ते एकनाथांच्या काळापर्यंत म्हणजे जवळजवळ 16व्या शतकापर्यंत तसंच चालत आलेलं होतं, नामदेवापासून. 16व्या शतकामध्ये 16व्या शतकाच्या शेवटी जेव्हा मराठी पंडिती परंपरेचा उदय झाला, आपल्याकडे 3 परंपरा आहेत, काव्याच्या परंपरा, साहित्याच्या परंपरा, संत, पंत आणि तंत. त्यातली संत परंपरा जी आहे ती संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारी देवालया, नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार, भजन करा सावकाश तुका सावकाश. म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झाला असे कळस, ह्या दोन्ही ओळी बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे जे कीर्तनाचे श्रोते आहेत किंवा जे अभ्यासक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. ही जी परंपरा आहे संत परंपरा, या संत परंपरेतलं कीर्तन वारकरी संप्रदायाने अगदी व्यवस्थित जपलेलं आहे. ते अजूनही त्याच पद्धतीचं कीर्तन चाललेलं आहे त्यांचं. पंडिती परंपरेमध्ये मग मात्र प्रयोगाचा विचार झाला, म्हणजे आख्यानं रचली गेलीत. आणि ती आख्यानं रचत असताना या आख्यान रचनेचा पहिला एक उत्कृष्ट असा नमुना जो कीर्तनाच्या अभिव्यक्तीचा किंवा सादरीकरणाचा आहे तो आपल्याला रघुनाथ पंडिताच्या नलदमयंती स्वयंवर या काव्यामध्ये सापडतो. ते खरं आख्यान काव्य आहे. म्हणजे आख्यान सादरीकरणासाठी वृत्त वैचित्र्य कसं असलं पाहिजे, कोणतं वृत्त कोणत्या ठिकाणी वापरलं गेलं असलं पाहिजे. म्हणजे कीर्तनाचे जे म्हणजे नारदीय कीर्तनाचे पंचप्राण जे आहेत, आर्या, साकी, दिंडी, त्याच्यानंतर ही सगळी वृत्त हे पंचप्राण आहेत. आर्या नसेल कीर्तनाची ओळखच नाही राहू शकत. म्हणजे नवीन कीर्तनकार जो आहे तो नवीन कीर्तनकार कीर्तन शिकायला लागला आणि त्यांनी 1 वर्षभर कीर्तन शिकलं तर त्याला 2 आर्या किमान पाठ पाहिजेत, जी बहुतेक म्हणजे कीर्तन ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना माहिती आहे. आर्या अशी आहे, नमरे यास्तवनेला, प्रल्हादाच्या चरित्रातली आर्या आहे. हिरण्यकश्यपूनी प्रल्हादाचा छळ कसा केला आणि तो मरत नाही असं पाहिल्यानंतर अगदी शेवटचं टोक गाठायचं म्हणून मोरपंतांनी ते वर्णन असं केलंय, नमरे यास्तवनेला पर्वत शिखरासी लोटला खाली, नमरे यास्तवनेला पर्वत शिखरासी लोटला खाली, परितो निर्भय चित्ती, परितो निर्भय चित्ती, वाहे नारायणासी लाखो राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम. ते जे नाट्य आहे की नाही ते नाट्य आणि त्या नाट्याचा जो शेवटचा परिणाम आहे तो शेवटचा परिणाम तो जो स्ट्रोक आहे तो स्ट्रोक त्याचे. आता ही आर्या आमच्या कीर्तन परंपरेचे फार मोठे एक कीर्तनकार दत्तदास बुवा घाग 6-7 पद्धतीने म्हणायच्या आर्या आणि प्रत्येक त्या आर्येचं जे प्रयोजन असायचं ना त्या प्रयोजनाप्रमाणे म्हणायचं. जसं आपल्याला पूर्वरंगामध्ये एखादा सिद्धांत मांडायचा आहे तो सिद्धांत मांडत असताना त्याच्यामध्ये मोरपंतांची पुन्हा आर्या येते ती बहुतेक कीर्तनकारांना पाठ असते. भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, रवि शशी
काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापून अवघा. स्थिरचर इथे सिद्धांत एस्टॅब्लिश करायचा आहे, त्याच्यामुळे ही ओळ घेत असताना स्थिरचर व्यापून अवघा तो जगदात्मा दशांगुले पुरला. इथे रामारामाचा कालपत घ्यायचं नाही. हे जे म्हणजे ही जी आखणी आहे, आख्यानाची आखणी आहे, रघुनाथ पंडितांनी अप्रतिम सुंदर केली आहे. आता एकच वृत्त जे आहे ते एकच वृत्त अगदी सुरुवातीला म्हणजे ते दोन कडवे अगदी सारखे आहेत. मी आपल्या लहानपणी शाळेमध्ये नलदमयंती स्वयंवरातले काही श्लोक वाचलेले असतील. त्यातील एक कला हंस तटी निजेला, जो भागला जलविहार विशेष केला, पोटीचं एक पद लांबविला दुधा. तर सगळं नाट्य जे आहे आपल्या, त्याला आपण स्वभावोक्ती म्हणतो, अलंकारामध्ये ज्याला आपण स्वभावोक्ती म्हणतो, की जसं तसं हुबेहूब चित्र. म्हणजे सिनेमावाले आपल्याला दाखवतात ते चित्रच दाखवतात, कीर्तनकार शब्दचित्र काढतो. ते शब्दचित्र काढत असताना ते इतकं उत्कट असतं की तुमच्या म्हणण्यामधून ते तसं उभं राहतं. आणि त्यामुळेच मला वाटतं कीर्तनामध्ये या ज्या काही आर्या आहेत त्यांचं जे उच्चारण आहे किंवा त्याच्यामध्ये जसं एखादं संवाद जसा परिणामकारकरित्या कसा बोलावा हे नाट्य कलाकारांना शिकवलं जातं, तसंही वृत्ताच्या माध्यमातून देखील परिणामकारक संवाद कसा साधावा, वृत्ताच्या मनावरती कसं ठसवावं, हेच मला वाटतं कौशल्य कीर्तनकारांचं असतं. आणि त्यासाठी एक गायकीचं ज्ञान देखील विशेषतः आपल्या नारदीय कीर्तन परंपरेचे जे कीर्तनकार आहेत त्यांना असणं आवश्यक आहे. की संगीत हा तर प्राणच आहे. हो, कीर्तनाचा संगीत हा प्राणच आहे. म्हणजे संगीताच्या अनुरोधानेच कीर्तन. फक्त एवढंच आहे की संगीत हे गाणं नाही आहे, संगीत हा संवाद आहे कीर्तनातला. आता आर्या आपण दाखवलं, त्याचप्रमाणे अजून साकी, दिंडी असे काही प्रकार कीर्तनामध्ये त्याचा वापर केला जातो. त्याची एखादी झलक आणि त्याच्या मागची कारण मीमांसा. आता साकी म्हणायची आहे, ही मृण्मय तुम्हाला म्हणून दाखवेल साकी. या कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर प्राध्यापिका मृण्मय कुलकर्णी देखील उपस्थित आहेत. मला वाटतं कीर्तन महाविद्यालयाच्या त्या प्राध्यापिका आहेत आणि त्या इथे आपल्याला काही प्रात्यक्षिक दाखवतात. मृण्मय ताई, नमस्कार. म्हणा. निवेदनात्मक साकी आहे. म्हणजे आपण ज्याला टायटल सॉन्ग म्हणतो ना, आख्यानाची सुरुवात करत असताना आपण कोणत्या आख्यानाला सुरुवात करतोय, एक शीर्षक गीत ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला एक जी बांधणी आहे ती बांधणी समोर ठेवायची आहे. आता ही साकी या ठिकाणी निवेदनात्मक असल्यामुळे अशी म्हटली गेली. आता गजानन महाराज जेव्हा समाधीच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले आणि समाधीच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर त्यांचा समाधीचा निर्णय निश्चित झाला, इथे ती साकी जी आहे ती निवेदनात्मक नाही राहत. मग ती त्यांच्या मनात उचंबळून येणारे जे भाव आहेत ते भाव दर्शवणारी असते. ती बघा कशी श्रावण सरला बघता बघता, श्रावण सरला बघता बघता, शिराचा घरी गाता. श्रावण सरला बघता बघता,
मला वाटतं डबीर साहेब, ही जी काही एक कीर्तनात्मधली जी गायकी आहे, त्या गायकीची बलस्थानं ओळखूनच पूर्वीच्या काळी संगीत रंगभूमीच्या सुरुवातीच्या काळात ह्याच कीर्तन परंपरेतल्या चाली आणि त्याच गायकीचा अतिशय नेमका वापर त्यावेळच्या नाटककारांनी आणि संगीत रंगभूमीच्या सगळ्या आद्य प्रवर्तकांनी केला. आणि म्हणून नाटक जनमानसामध्ये रुजवण्यासाठी देखील या कीर्तन परंपरेच्या शैलीचा जास्त उपयोग ठरला असेल. विष्णुदास भावेन हे कीर्तनकार मुळात ते सांगलीला असताना, पटवर्धनांच्या आश्रयाला असताना त्यांनी सांगितलं की मला एक नाट्य प्रयोग करून दाखवा. म्हणून त्यांच्या मनामध्ये कल्पना अशी आली की आपण जे पात्र कीर्तनामध्ये रंगवतो ती पात्र जर रंगभूमीवर उभी केली तर ती उभी केल्यानंतर त्याचं नाटक होऊ शकत नाही का? तोपर्यंत कर्नाटकामधून नाटक मंडळी वगैरे आपल्याकडे यायची. म्हणून त्यांनी सीता स्वयंवराचे नाटक हे 1845 मध्ये पहिल्यांदा सादर केलं आणि ती प्रेरणा घेतल्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांनी तर संपूर्ण जो कीर्तनाचा आकृतीबंध आहे तो आकृतीबंध म्हणजे त्यातली अगदी प्रसिद्ध जी साकी आहे, चोरांनी निज धेनू चोरिल्या धावा धावा ऐसे, शब्द करीत ते ब्राह्मण आले माझ्या द्वारा सरीसे. म्हणजे अर्जुन हा कसा तीर्थयात्रेला निघाला, त्याचं प्रयोजन काय झालं हे तो नारदांना सांगतो आहे. तो नारदांना सांगत असताना त्यांनी म्हणजे संपूर्ण सौभद्रामध्ये साकी, दिंडी हे सगळे वृत्त वापरले गेले आहेत. त्याचं कारण असं की अण्णासाहेब किर्लोस्करांनी नाटककार म्हणून जरी लौकिक मिळवला तरी त्यांचं चरित्रकार असं सांगतात की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे 2 सहकारी बाळकोबा नाटेकर आणि मोरोबा वाघुलीकर या दोघांना साथीला घेऊन कीर्तन करायची इच्छा होती, पण ती त्यांची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही. तर त्याच्यामुळे आता दिंडी जी आहे ती दिंडी बहुत दिनानाचे भेटलो सुंदरीला ही दिंडी आहे. तर ती दिंडी त्यांनी सौभद्रामध्ये घेतली आणि एकदम वेगळ्या चालीने घेतली आहे. तर दिंडीची चाल कीर्तनामधली जी असते ती कशी असते? मारुतीच्या बैसोनी विमानात, मारुतीच्या बैसोनी विमानात, बाळभाला काशी सत्सणाधात, बाळभाला काशी सत्सणाधात, समर्थाना पाहून धाव घे, समर्थाना पाहून धाव घे, लेकराला भेटली जशी आई, लेकराला भेटली जशी आई, जशी आई, जशी आई. ही साधी दिंडी बाहेर भागामध्ये असलेली दिंडी जी आहे, पण हीच आपण नलदमयंती स्वयंवरामध्ये जर घ्यायची असेल आणि त्यातलं नाट्य जर लोकांच्या समोर करायचं असेल त्यातली जी प्रसिद्ध दिंडी आहे, तया का सारी, तया का सारी, तया का सारी, तया का सारी राजहंस पाहे, तया का सारी राजहंस पाहे, राजहंसाचा कळप आहे, राजहंसाचा कळप आहे. तया संजे हे वापिकाची कोण हे, तया संजे हे वापिकाची कोण हे, नळे केली हे कोण म्हणे, नळे केली हे कोण म्हणे. दिंडीच फक्त ती वेगळ्या ढंगाने पेश केलेली आहे. आता बाकीची जी सगळी वृत्त आहेत त्या बाकीच्या सगळ्या वृत्तांचं वैचित्र्य त्या प्रसंगाप्रमाणे त्या वृत्ताची निवड. आख्यान कवितेचा अभ्यास हा एक स्वतंत्र पीएचडीचा विषय आहे, स्वतंत्र अजून. म्हणजे आख्यानामध्ये संपूर्ण भरत मुनींचं नाट्यशास्त्र जे आहे, कारण भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये एक प्रकरण आहे संग्रह कारिका नावाचं. म्हणजे नाटकासाठी कोणकोणते संग्रह करावे लागतात आणि त्याच्यावरती धनंजयांनी दशरूपक नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे त्या दशरूपक नावाच्या ग्रंथामध्ये हे सगळे लोककला प्रकार जे आहेत
या लोककला प्रकारासाठी कशा कशाची गरज आहे आणि प्रत्येक रूपक जे आहे ते प्रत्येक रूपक आपल्यासाठी म्हणून कोणकोणत्या गरजा पूर्ण करत असतं याचं सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणजे संपूर्ण साहित्यशास्त्र जे आहे ते संपूर्ण साहित्यशास्त्र या कीर्तन प्रयोगाच्या अगदी अधिष्ठानभूत आहे. त्यामुळे मग आख्यान कवितेचा स्वतंत्र अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि तो स्वतंत्र अभ्यास करत असताना हे वृत्त इथे का आलं, ते वृत्त तिथे का आलं, ते वृत्त तिथे का आलं, काय प्रयोजन होतं त्या वृत्ताचं, त्या वृत्तातून खऱ्या अर्थाने मग ते तो हेतू सफल झाला का वगैरे वगैरे. तर खूप मोठा विषय आहे. आमचे विद्यार्थी जे आहेत त्यांचे विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने आता कीर्तनाच्या याच्यावरती संशोधन चाललेलं आहे त्यांचं. नाही, कीर्तनामध्ये ज्याप्रमाणे वाङ्मयीन भाग आहे, गायकीचा आहे, त्याप्रमाणे एक रसनिर्मिती हा देखील एक फार महत्वाचा त्यातला भाग आहे आणि तो मला वाटतं गायनामुळे तो जास्त त्या रसाचा परिपोष अधिक मोठ्या प्रमाणावरती ऐकणाऱ्याच्या मनावरती होत असावा. मला वाटतं नंतरच्या काळात डबी साहेब आपल्याकडे पोवाडे, शाहिरी पोवाडे किंवा शाहिरी कटाव हे देखील कीर्तन परंपरेत आले. तर ते त्या टप्प्यावर का आले असावेत आणि त्याचं एखादं काही उदाहरणासहित सांगता येईल का? काय झालं की ही कीर्तन परंपरा जी आहे ही कीर्तन परंपरा गोविंद बुवा होशिंगांपर्यंत आली. गोविंद आज आमचं जे कीर्तन आहे ते आमचं कीर्तन गोविंद तारकाश्रम पठडीचं कीर्तन आहे. जे 19व्या शतकामध्ये फार मोठे कीर्तनकार होऊन गेले होते. म्हणजे त्यांची रसनिर्मिती इतकी उत्कट होती, जबरदस्त होती की त्यांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की शिंदे सरकार ग्वाल्हेरला त्यांच्या दरबारामध्ये त्यांचं कीर्तन चाललेलं असताना त्यांनी द्रौपदी वस्त्रहरणाचं आख्यान लावलं आणि द्रौपदी वस्त्रहरणाचं आख्यान लावल्यानंतर भीम त्या द्रौपदीच्या साडीला दुःशासनाने हात घातल्यानंतर जो ओरडला तो ओरडत म्हणजे त्यांनी एवढ्या जोरात आरोळी मारलेली आहे की शिंदे सरकार सकट सगळेच्या सगळे दरबारी जे आहेत ते आपल्या तलवारी काढून त्या हौदामध्ये उड्या मारून उतरले. इतकी उत्कट रसनिर्मिती, म्हणजे त्यातलं नाट्य जे आहे ते नाट्य. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नुसतं नाट्य दाखवायचं, प्रयोजन पक्का आहे की आपल्याला अनुभूती कोणती पोहोचवायची आहे, आपल्याला आध्यात्मिक अनुभूती पोहोचवायची आहे, आपल्याला सगळे रस निर्माण करून त्या सगळ्या रसांची परिणिती शेवटी भक्तिरसामध्ये करून घ्यायची आहे. मला भक्तिरसामध्ये ती परिणिती होत असताना एक महत्वाची गोष्ट जी देशाची गरज म्हणून पुढे आली लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये, लोकमान्यांनी कीर्तनाचा तो फॉर्म पाहिल्यानंतर आणि कीर्तनाच्या फॉर्मची ताकद पाहिल्यानंतर आमच्या नागपूरला जे 1918 मध्ये संमेलन झालेलं होतं कीर्तन संमेलन, त्यांचं व्याख्यान अजून आहे कीर्तन रंग नावाच्या पुस्तकामध्ये आम्ही संपादित केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मला म्हटलं की कीर्तन हा इतका प्रभावी भाग आहे की मला 4 कीर्तनकार जर मिळाले तर मी देशाला 4 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. इतकं कीर्तनाचं वक्तृत्व आणि कीर्तनाचा रसनिर्मिती इतकी प्रभावी आहे. म्हणून कीर्तनकारांच्या ताकदीवर, क्षमतेवर एवढा विश्वास लोकमान्यांचा होता. लोकमान्यांचा होता. ते म्हणाले मी जर पत्रकार झालो नसतो तर मी कीर्तनकारच झालो असतो, असं त्यांनी स्पष्टच म्हटलेलं आहे. शिवराम महादेव परांजपे जे आहेत, काळ नावाचं वर्तमानपत्र चालवणारे, ते काळ नावाचं वर्तमानपत्र, त्यांचे गुरु डॉक्टर भांडारकर, त्या डॉक्टर भांडारकरांनी पुण्याच्या खुन्या मुरलीधराच्या मंदिरामध्ये आमच्या शिवराम पंतांना गळ्यामध्ये तंबोरी अडकवून कीर्तन करताना पाहिलं. कीर्तन करताना पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी ते म्हणाले तुला याच्यासाठी मी शिकवलं का, तुला कीर्तन करायचं आहे का? त्यांना लक्षातच नाही आलं कीर्तनाची ताकद काय आहे. त्यांनी सांगितलं की मी ही तंबोरी अडकवली आहे ती राष्ट्राच्या निर्मितीसाठी म्हणून आणि राष्ट्रीय मूल्य जे आहे त्याच्या प्रचारासाठी म्हणून अडकवली आहे. पण त्यांना नंतर लक्षात आलं की बा कीर्तनाची गादी जी आहे त्याला मर्यादा आहे. लोकांपर्यंत पोहोचायचं असेल अत्यंत वेगानं तर आपल्याला पत्रकार झालं पाहिजे. म्हणजे कीर्तनकाराची पुढची पायरी जी आहे ती पत्रकार आहे किंवा पत्रकाराची आधीची पायरी जी आहे ती कीर्तनकार आहे. म्हणून लोकमान्यांचा तो जो विश्वास आहे त्या विश्वासाने लोकमान्यांनी राष्ट्रीय कीर्तनकार पहिले आमचे राष्ट्रीय कीर्तन महर्षी असं आम्ही त्यांना म्हणतो, डॉक्टर दत्तोपंत पटवर्धन वाईचे, त्यांना सांगितलं आणि मग त्यांनी राष्ट्रीय कीर्तनाला सुरुवात केल्यानंतर राष्ट्रीय जाणीव जी आहे त्या राष्ट्रीय जाणीवेला लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्याच्यासाठी म्हणून पोवाडा जो आहे तो पोवाडा आणि कटाव ही 2 वृत्त अतिशय प्रभावी आहेत. तर उदाहरणार्थ एक संभाजीराजांचं वर्णन आहे. म्हणजे संभाजीराजा औरंगजेबाच्या समोर उभा राहिला, औरंगजेबाने त्याला पकडल्यानंतर त्याच्या समोर औरंगजेबाच्या समोर उभं केलं. तो कसा दिसत होता याचं खाडीलकरांनी केलेलं वर्णन आहे. म्हणजे
काय होतं की ते जे वृत्त आहे त्या वृत्तामध्येच ते सगळं नाट्य साठवलेलं असतं. तो म्हणणाऱ्याला जर कळला तर ताबडतोब तसंच्या तसा तो आविर्भाव त्याच्या म्हणण्यामध्ये येतो. काय देह कांती वर्णावी, काय देह कांती वर्णावी, काय देह कांती वर्णावी, शोभा सांगावी मदना लाजवी, वाटे जसा हिरा लाल, काय देह कांती वर्णावी, शोभा सांगावी मदना लाजवी, वाटे जसा हिरा लाल, वाकवून बोलादी पहार, वाकवून बोलादी. मला म्हणता सुद्धा हातवारे कसे करावे याचं ज्ञान त्या पोवाडा रचनानेच दिलेलं आहे. वाकवून बोलादी पहार. आता हे बोलता बोलता सगळं कीर्तन करायचं, म्हणजे आपलं व्याख्यान चाललेलं असतं, गाणं चाललेलं असतं, त्याला कुठेही ब्रेक द्यायचा नसतो, लोकांशी संवाद साधला जात असतो. वाकवून बोलादी पहार, गड करून मोठ छानदार, गड करून मोठ छानदार, गळ्यात घाली हार, खेळ मौजेचा जी, खेळ मौजेचा जी, खेळ. हाती धरून वाघाचा जबडा, हाती धरून वाघाचा जबडा, हाती धरून वाघाचा जबडा, दाढा. संभाजीराजाचा पराक्रम कसा होता, संभाजीराजाची ताकद काय होती, संभाजीराजांचं शारीरिक सामर्थ्य काय होतं, संभाजीराजांचं मनोबळ काय होतं. वक्तृत्वाची प्रेरणा शब्दातूनच मिळते, पोवाड्याच्या शब्दातून. म्हणजे कीर्तनकाराचे गुण जर अंगी असतील तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्या आख्यान काव्याच्या रचनेमधूनच येतात. हाती धरून वाघाचा जबडा, हाती धरून वाघाचा जबडा, दाढा मग फाडून टाकी करा, करून तो शकलाची, करून तो शकलाची. पुन्हा आपला पोळा सुरू. ही पोवाड्याची ताकद. एखादं कटावचं एखादं उदाहरण. कटाव आता पावनखिंडीच्या त्या तोंडावरती हा बाजी प्रभू येऊन उभा आहे. सिद्धी मसूदची फौज जी आहे ती सिद्धी मसूदची फौज सकाळी 11 वाजता त्या तोंडावर येऊन बाजी प्रभूचा अडसर दूर करण्यासाठी म्हणून त्याला भेटलेली आहे. तिकडे शिवाजीराजे विशाळगडाच्या वाटेवर निघून गेलेले आहेत. विशाळगड सुरक्षित नाही. विशाळगडाला जसवंत सिंग पालवणीकर आणि सूर्यराव सुर्वे यांनी वेढा देऊन ठेवलेला आहे. बाजी प्रभूला तिथून जर लवकर काढायचं असेल तर आपल्याला विशाळगडाला पोहोचून सेना घेऊन पुन्हा बाजीच्या मदतीला यावं लागेल. 3 कोस जायचं, 3 कोस यायचं, मधला वेढा फोडायचा आणि इकडे बाजी प्रभू देशपांडेंनी आपली सगळी फौज अंगावर घ्यायची आणि इथे सगळी जी हातघाईची लढाई सुरू झाली आहे तिथे मग कटाव वापरावा होतो. यवन हिंदू मग सन्निध भिडला झणी उभयाचा पट्टा भिडला, यवन हिंदू मग सन्निध भिडला झणी उभयाचा पट्टा भिडला, तीन तीन तो यवन बोलला, तीन तीन तो यवन बोलला, रणरंगापती घोमला भाला, खडगांचा खणखणाट झाला, तीन तीन तो यवन बोलला, रणरंगापती घोमला भाला, खडगांचा खणखणाट झाला, घासून पडती अनलज्वाला, घासून पडती अनलज्वाला, सेना सागर जणू पेटला, पहा पहा हो त्या बाजूला. आता मध्येच गद्याचं उच्चारण येतं, पहा पहा हो त्या बाजूला, पहा पहा हो त्या बाजूला, आली जगदंबा पाहण्याला, पहा पहा हो त्या बाजूला, आली जगदंबा. आता इथे कीर्तनकार जर बहुश्रुत असेल तर तो अलीकडच्या कवींचं काव्य जे आहे ते अलीकडे ते म्हणजे कशी हातघाईची लढाई सुरू झाली आहे. कधी खडगाचे लवलवते, कधी वज्र धरे वर गगनातून कोसळते, कधी गर्भ रेशमी पोत मध्ये जर तार, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. लढाई जर तुम्हाला रंगवायची असेल तर लढाई कुसुमाग्रजांची अही नकुल नावाची कविता आहे की तो साप आणि बोंगोस यांची जी लढाई आहे त्या लढाईमध्ये कशी हातघाईची लढाई झाली. आता समोरचा श्रोता इतका बहुश्रुत झालेला आहे अलीकडचा, तो पटकन उचलतो, ताबडतोब उचलतो. म्हणजे नवीन परंपरा, नवीन कला
नवीन कलेनी जे काही योगदान कलेच्या क्षेत्राला दिलेलं आहे त्याचीही जोड आपल्या क्षेत्राला मिळाली पाहिजे. नाटककारांनी अतिशय सुंदर भाषा वापरलेली आहे. ती नाटककारांची भाषा आपल्याला वापरता येणार नाही का? कीर्तनाला लागणारा ओज, प्रसाद आणि माधुर्य हा गुण, हे जे गुण आहेत, हे गुण कोणाच्या वर्णन शैलीतून कसे उचलायचे, मग वेचे कसे घ्यायचे, पाठांतर कसं करायचं, तर हाच कटाव जो आहे, हा कटाव ऐतिहासिक आख्यानामध्ये वेगळ्या पद्धतीने आपण हे केला, आणि साध्या पौराणिक कीर्तनामध्ये जर करायचं, संत चरित्रामध्ये करायचं असेल तर संत सखूच्या चरित्रामध्ये एक कटाव येतो. तो दासगणूंनी अप्रतिम सुंदर रचना केलेल्या आहे, फार सुंदर रचना केलेल्या आहे. जे कीर्तनाचं साहित्य खूप समृद्ध आहे. तर त्याच्यामध्ये हाच कटाव त्या आविर्भावात म्हणायचा नाही, मग विनोदी आविर्भावात आपल्याला म्हणायचा आहे, अन्न ब्रह्म हो परब्रह्म ते सखू रूपाने शिजवी हाते, अन्न ब्रह्म हो परब्रह्म ते सखू रूपाने शिजवी हाते, काय गोडीच्या अन्ना होती सासू पोरते आमटीत ती, काय गोडीच्या अन्ना होती सासू पोरते आमटीत ती, शशुरसारखे लवण भक्षिती, पती देव भाजीच मागती. म्हणजे सखूच्या वेशातल्या पांडुरंगाने जो स्वयंपाक केला त्या स्वयंपाकाची गोडी इतकी अपूर्व होती की सासू नुसती आमटी प्यायला लागली, सासरा नुसतं मीठ खायला लागला, आणि नवरा इतका वेडा झाला की तो नुसती भाजीच मागायला लागला. सासू बोलते आमटी शशुरसारखे लवण भक्षिती, पती देव भाजीच मागती, आश्रित म्हणती कन्या आणा, आश्रित म्हणती कन्या आणा, दुसरे काही नकोच जाणा, वेड्या परीने कुणी पडले, वेड्या परीने कुणी पडले, सखूंची देवाने केले भक्तासाठी लाज सोडली, भक्तासाठी लाज सोडली, धर्मपत्नी ती नावडली, धर्मपत्नी. निष्कर्ष जो आहे तो शेवटचा नुसतं विनोदी वर्णन, निष्कर्ष, आणि तोही निष्कर्ष जो आहे तो आपल्या प्रयोजनाच्या संदर्भात प्रयोजनाला सिद्धीला नेणाराच पाहिजे. म्हणून आख्यान कवितेचा जो विचार आहे तो आख्यान खूप सूक्ष्मपणे करावा लागतो. मी तर अनेकांना सांगतो, मी मराठीचा प्राध्यापक होतो, त्याच्यामुळे मराठी कविता जो हा माझा आवडीचा विषय होता. आपल्याकडे आत्मनिष्ठ कविता नावाचा जो प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आमचे ग्रेस वगैरे सगळी मंडळी येते, सगळी मोठे मोठे कवी आहेत. आत्मनिष्ठ कवितेचं खूप कौतुक झालं, ते स्वतःचेच अनुभव असतात, पण दुसऱ्याच्या अनुभवाशी समरस होणे आणि तो जिवंत करणे याच्यासाठी जी सत्वपरी, याच्यासाठी खंडकाव्य स्वतंत्र असतं, आख्यान काव्य स्वतंत्र असतं, महाकाव्य स्वतंत्र असतं. कीर्तनाला कीर्तनाला या सगळ्या प्रकाराची गरज आहे, आणि या सगळ्या प्रकाराच्या गरजेतून जो कीर्तन प्रयोग सादर होतो, आपल्याला कल्पना नसेल, आचार्य अत्र्यांनी कीर्तन केलेलं होतं एक, इतकी कीर्तनाची बोली होती, आणि त्या कीर्तनामध्ये पु ल देशपांडे हे स्वतः पेटी वाजवायला बसलेले होते, असा त्यांचा फोटो आहे आचार्य अत्र्यांच्या चरित्रामध्ये. एकंदरीत ही कीर्तन परंपरा किती समृद्ध आहे, आणि मुख्य म्हणजे कशी सर्व समावेशक आहे. सर्व सकल कलांना, सगळ्या साहित्याला आपल्यामध्ये घेऊन श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेण्याची क्षमता या कीर्तन कलेत किती आहे, आणि ते करताना पटकन श्रोत्यांच्या मनाची पकड घेतील अशा आकर्षक चाली, आणि त्या चाली बरोबर अतिशय आशयपूर्ण, आशय संपन्न असे शब्द, त्यामुळे आपली ही परंपरा कशी मोठ्या प्रमाणात विकसित झाली आपण सांगितलं. पण आपण आतापर्यंत जे बोललो हे प्रामुख्यानं तुम्ही ज्या कीर्तन परंपरेचे पाईक आहात त्या नारदीय कीर्तन परंपरेविषयी आपण जास्त बोललो. त्या नारदीय कीर्तन बरोबरच वारकरी परंपरेचाही आपल्या बोलण्यात उल्लेख आला. आणखीन कुठल्या कुठल्या कीर्तन परंपरा आमच्या महाराष्ट्रामध्ये विकसित झाल्यात? म्हणजे वारकरी परंपरेला तर पर्यायच नाही. त्यात म्हणजे आजच्या शब्दात सांगायचं, त्यांचं नेटवर्क इतकं मोठं आहे, नेटवर्क जबरदस्त. संपूर्ण ग्रामीण भागामध्ये वारकरी परंपरेचा अत्यंत मोठा प्रभाव आहे, आणि प्रामुख्याने ते म्हणजे कीर्तन जे आहे ते कीर्तन सिद्धांताची चिकित्सा करणारच कीर्तन आहे. फक्त एक दृष्टांत वजा एखाद्या संताच्या चरित्रातला एखादा प्रसंग, आता ते आख्यान रूपाने सांगतात, नाही असं नाही, सुंदर सांगतात, आणि त्यांचं विवेचनाची जी पद्धती आहे
आणि त्यांनी जी प्रमाण द्यायची, जी प्रमाण आहेत, ती प्रमाण पाठांतर जे आहे ते प्रमाण पाठांतर केवळ एकट्या बुवांचं नसतं, तर त्यांच्यावर जे 20-25 साथीदार असतात त्या सगळ्यांचं पाठांतर असतं. मग याच्यामधून परंपरेमधून मग अलीकडच्या काळामध्ये गाडगे बाबांचं कीर्तन, तुकडोजी महाराजांचं कीर्तन, एकाडी महाराजांचं कीर्तन, ही सगळी कीर्तन परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक फार मोठं आणि विशाल एक एक्सपोजर ज्यांना मिळालेलं आहे. 7 खंजिरी वाजवणारे आमचे सतपाल महाराज, सतपाल महाराजांचं कीर्तन, सतपाल महाराज असतील, विजय पांडे असतील, विदर्भामध्ये सप्तखंजिरीची परंपरा देखील आज अनेक पुढच्या पिढीतले कलाकार येत आहेत. खूप चांगले कलाकार आणि खूप भरपूर अभ्यास करणारे आहेत, भरपूर व्यासंग करणारे कीर्तनकार आहेत. फक्त एकच आहे की कीर्तनाकडे पाहण्याची लोकांची दृष्टी जी आहे की ते मंदिरामध्ये बंदिस्त झालेलं आहे. बा, मंदिरामधलं आव्हान, बाहेरचं आव्हान, दोन्ही सारखीच आव्हान आहेत. आव्हानाला नाही, मी त्याच प्रश्नाकडे खरं तर तुम्हाला विचारणार होतो की कीर्तन सादर करताना ही मंदिरात सादर करणं ही किती मर्यादा आहे, आणि मंदिराच्या बाहेर कीर्तन आल्यानंतर ते किती अधिक मोठ्या प्रमाणावर जनसामान्यांपर्यंत पोहोचलं. आम्ही कीर्तन जे आहे ते मंदिरातून रंगमंदिरात आणलं आणि रंगमंदिरातून मैदानात आणलं आहे. म्हणजे 2007 मध्ये आम्ही जो नाट्य कीर्तन महोत्सव घेतला नागपूरला, त्या नाट्य कीर्तन महोत्सवामध्ये इतकं प्रचंड मोठा म्हणजे श्रोताच नवीन मिळाला. सगळा जो श्रोता आहे म्हणजे तो जो आहे केवळ कीर्तनाचा फॉर्म दाखवणारा नव्हता, तर स्वयंवर म्हणजे नाटकाची परंपरा जी आहे ती नाटकाची परंपरा आणि कीर्तनाची परंपरा यांची नाळ कशी जुळलेली आहे दाखवण्यासाठी म्हणून 7 नाटकं निवडली. ती 7 नाटकं निवडल्यानंतर त्या 7 नाटकांवरती अत्यंत व्यासंगी अशा प्राध्यापकांची 20-20 मिनिटाची भाषणं झाली. त्यानंतर त्या नाटकातलं एक प्रसिद्ध नाट्यगीत झालं आणि ते प्रसिद्ध नाट्यगीत झाल्यानंतर 2 तासाचं बुवांचं कीर्तन झालं. असा जवळजवळ 3.5 तासाचा तो सगळा प्रयोग होता आणि रोज कमीत कमी 10,000 लोक या कीर्तनाला उपस्थित झाले. तिथून जी परंपरा आता सुरू झाली आहे, आमची नवीन सगळी मुलं जी आहेत ती सगळी नवीन मुलं आता पुण्याला, मुंबईला सगळीकडे या कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली आहे. म्हणजे आतापर्यंत मंदिरामधले जे पारंपरिक उत्सव आहेत त्या मंदिरामधले पारंपरिक उत्सवांना कुठेही बाधा आलेली नाही, पण बाहेर लोकांपर्यंत जायचं असेल तर आता आपल्याला मैदानात उतरलं पाहिजे. आणि मैदानात उतरल्यानंतर ज्या ठिकाणी आपण उभे राहू त्या ठिकाणी मंदिरच तयार होईल आणि ते मंदिर आपण जिथे उभे आहोत तेच मंदिर आहे. आणि ते मंदिर, कारण मंदिरातला तर काही प्रश्नच आहे, मंदिरामध्ये आराध्य देवता आणि समोर अधिष्ठात्रीच असते आणि मंदिरातल्या कीर्तनाचा रंग वेगळाच असतो. पण तोच मंदिरातल्या कीर्तनाचा रंग मैदानातल्या कीर्तनाला सुद्धा येऊ शकतो. याचा साक्षात्कार घेणारे श्रोते आणि साक्षात्कार देणारे कीर्तनकार हे दोघे. वारकरी कीर्तन तर कधी मंदिराच्या आतमध्ये नव्हतं. वारकरी कीर्तनाला मंदिराची जागा ही पुरीच पडत नव्हती. वाळवंटामध्येच कीर्तन व्हायची ना, पंढरीच्या वाळवंटामध्येच कीर्तन व्हायची. आणि त्याचं जे भावनिक आव्हान होतं ते भावनिक आव्हान इतकं मोठं होतं की त्या भावनिक आव्हानाच्या पोटीच ही सगळी मंडळी जी आहे ही सगळी मंडळी त्या संप्रदायाला जोडली. आणि अजूनही ती कीर्तन परंपरा जी आहे ती कीर्तन परंपरा लोकांच्या प्रबोधनासाठी म्हणून, जे नुसतं आध्यात्मिक प्रबोधन नाही तर आध्यात्मिक प्रबोधनाबरोबर सामाजिक प्रबोधन देखील, की आज जे आहे ते वर्तमान बदललेलं आहे. त्या बदललेल्या वर्तमानाचा आता आपण फारसे उल्लेख त्याचे करणार नाही. काही लोकांच्या कीर्तनामध्ये वेगवेगळे संदर्भ येतात, मग त्यांच्यावर खटले भरले जातात वगैरे वगैरे, ती गोष्ट वेगळी. पण त्यांनी ती गोष्ट आला, पण आजच्या समाजाच्या ज्या काही समस्या आहेत, जे काही वैगुण्य आहे त्याच्यावर आजच्या काळातले कीर्तनकारांनी वेळोवेळी बोट दाखवलेलं आहे आणि त्यातनं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमधला जो 9वा अध्याय आहे त्या 9व्या अध्यायामधला जो श्लोक आहे, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता, याच्यावर ज्ञानदेवांनी जे व्याख्यान केलेलं आहे त्या व्याख्यानाची सुरुवातच अशी आहे, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामही नाही पापाचे ऐसे केले. इथे कीर्तनाचा उल्लेख आहे स्पष्ट. म्हणजे कीर्तन ही काय कल्पना, काय चीज आहे हे ज्ञानदेवांना माहिती आहे. त्यांनी आपल्या ग्रंथाचा जो शेवट केला तो शेवट करत असताना पसायदानाच्या आधीची जी ओवी आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात, किंबहुना तुमचे केले. नबीर सर, या सगळ्या कीर्तन परंपरेचा आता विचार करत असताना कीर्तनातलं जे मुख्य आहे ते म्हणजे आख्यान. या आख्यानाविषयी काय सांगाल? म्हणजे त्याची आख्यानांची विषय, आशय कसे बदलत गेले, ते आजच्या काळापर्यंत हा आख्यानांचा प्रवास कसा होतोय, आणि मुख्य म्हणजे लिखित वाङ्मय म्हणून कीर्तन परंपरेला
मान्यता म्हणा किंवा कधीपासून हे लिखित वाङ्मय उपलब्ध आहे आपल्याकडे? कीर्तनाचं लिखित वाङ्मय जे आहे त्या कीर्तनाच्या लिखित वाङ्मयाचा शोध घेत असताना मला पहिली कीर्तनावरची संहिता जी सापडली ती 1892 मध्ये एकनाथ शास्त्री केमकरांनी तयार केलेली होती. ती सगळी पद्यरूपच आहे. मग या पद्यरूप कीर्तन तरंगिणीचं नंतरच्या काळामध्ये थोडस गद्यात्मक विवरण देत कीर्तन तरंगिणी भाग 1 ते 4 असं वामन शास्त्री गोंधळेकर यांनी विभागणी केली आणि 4 कीर्तन तरंगिणी तयार झाल्या. आणि त्या 4 कीर्तन तरंगिणी तयार झाल्यानंतर आमच्या वर्धेचे डॉक्टर श्रीधर विष्णू परांजपे यांनी कीर्तनावरचे 2 बृहत ग्रंथ तयार केले. तर ते दोन्ही बृहत ग्रंथ आहेत. एक 1200 पानाचा ग्रंथ आहे आणि एक 400 पानाचा म्हणजे 1600 पानाचा कीर्तन सुधाधारा असं त्या पुस्तकाचं नाव आहे. म्हणजे तो स्वतंत्र ग्रंथ एक पीएचडीच्या संशोधनाचा विषय आहे. त्याच्यामध्ये मंगलाचरण किती पद्धतीने करायचं, कसं करायचं, मध्ये साथीदारांनी कोणती पदं म्हणायची, बुवांनी आख्यान सुरू करत असताना त्या आख्यानाची सुरुवात कोणत्या पदांनी करायची वगैरे याची सगळी साद्यांत माहिती दिलेली आहे. आणि आख्यान जे आहे ते आख्यान सिद्धांत रूपाने मांडत असताना त्या सिद्धांतावर कसं कसं यायचं ही दुसरी पायरी झाली. तिसरा अत्यंत महत्वाचं एक योगदान जे दिलेलं आहे ते आपले औंधचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी भवानराव पंतप्रतिनिधी त्यांनी कीर्तन सुधा धारा नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे ते दर एकादशीला एक नवीन आख्यान तयार करायचे आणि एक नवीन आख्यान तयार करून ते एकादशीला त्याचं सादरीकरण करायचं. त्याचा जो संग्रह आहे तो कीर्तन सुधा धारा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरची त्यांची जी कीर्तन आहे त्या कीर्तनाचं एक स्वतंत्र पुस्तक आहे. त्याचं नाव आहे शिवकथा कुसुमगुच्छ. असे 2 मोठे ग्रंथ त्यांच्या नावावरती आहेत. त्यानंतरची जी पायरी येते ती संत कवी दासगणू महाराजांची. त्यांचं काम खूपच मोठं आहे. इतकी संत चरित्र त्यांनी तयार करून दिलेली आहेत आणि आख्यानाची बांधणी करत असताना ती आख्यानाची बांधणी बरोबर ते आख्यान आणि ते नाट्य जे आहे त्या नाट्यासह इतकी चोख करून दिलेली आहे की अजूनही दासगणू पठडीचं कीर्तन म्हटल्यानंतर ते पटकन ओळखू यावं. त्याची सुरुवात, त्याच्यानंतर त्याचा मध्य, त्याच्यातले जे सगळे प्रकार आहेत, गाणं प्रकार जे आहेत ते गाणं प्रकार वगैरे वगैरे याच्यासह खूप मोठं वाङ्मय दासगणू महाराजांनी तयार करून दिलेलं आहे. त्यानंतर पुण्याचे धेनुदास डोळे यांचा धेनू कथा संग्रह नावाची पुस्तकं आहेत. ती खूप मोठी कीर्तनाची उपयुक्त पुस्तकं आहेत. मग या सगळ्या पुस्तकांचं संपादन करून आमचे डोंबिवलीचे सदाशिव शिरोळकर यांनी कीर्तन प्रवेशिका नावाने 1 ते 10 खंड लिहिलेत. म्हणजे जवळजवळ 1000 पानाचं साहित्य आहे. इतकी पुस्तकं कीर्तनावरती जी महत्वाची आहेत ती लिहिली गेली आहेत. आता मी अलीकडच्या काळामध्ये माझ्याजवळचं सगळं वाङ्मय जे आहे ते आपल्याबरोबर जाऊ नये तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते उपलब्ध व्हावं म्हणून माझ्या वडिलांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं 2015 पासून जवळजवळ 10 भाग त्याचे प्रकाशित केलेले आहेत. आणि त्या 10 भागाबरोबर क्रांतिकारकांच्या चरित्राची एक मालिका ही प्रकाशित केलेली आहे. म्हणजे आज मी तिला जवळजवळ कीर्तनाची 150 ते 200 पुस्तकं अवेलेबल आहेत. आख्यान कविता जी पारंपरिक रघुनाथ पंडितापासून चालत आलेली आहे ती रघुनाथ पंडितापासून चालत आलेली परंपरा आमच्या श्रीधर विष्णू परांजप्यापर्यंत, त्याच्यानंतर भवानराव पंतप्रतिनिधींपर्यंत, दासगणूंपर्यंत आली. आता नवीन वर्तमानाच्या काळामध्ये कीर्तनाकडून प्रेरणा घेऊन नाटक वगैरे ह्या सगळ्या कला विकसित झाल्यात. पण आता त्या नाटकांनी वगैरे कीर्तनाला भरपूर काही दिलेलं आहे. बरोबर. मग त्या नाटकांनी दिलेलं जे आहे म्हणजे एक काळ असा होता की कीर्तनाने नाटकाला प्रेरणा पुरवल्या. आता नाटक कीर्तनाला प्रेरणा पुरवत आहे, गद्याच्या रूपामध्ये पुरवत आहे, पद्याच्या रूपामध्येही पुरवत आहे. पण हे असं विविध कलांमधलं आदान प्रदान हे नेहमी सुरूच असतं आणि त्यामुळे सगळ्याच कला आपापल्या परीने अधिक प्रगल्भ होत असतात. आपल्याकडे लोकपरंपरा चांगली विकसित झाली पण त्या लोक वाङ्मयाचं किंवा परंपरेचं डॉक्युमेंटेशन हा भाग आपल्याकडे नेहमीच मागे राहिला. आणि मला वाटतं त्यातल्या त्यात तुम्ही आता जी सगळी माहिती दिली त्याच्यावरनं कीर्तन परंपरेबाबत मात्र बरंच डॉक्युमेंटेशन इतर कलांच्या तुलनेत झालंय आणि ती मला वाटतं जास्त महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन इतर कला प्रकारांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. आपण आख्यानाच्या वेगवेगळ्या विषयाकडे येत होतो. ते आख्यानामध्ये कसे बदल झाले आणि आजच्या काळापर्यंत पारंपरिक आख्यान आहे. सुदाम्याचं आख्यान सगळ्यांना माहिती आहे. सुदामदेव आणि भगवान गोपालकृष्ण यांची अतूट मैत्री
आणि तो मैत्रीचा जो भाव आहे किंवा मैत्री हे जे मूल्य आहे, या मैत्री मूल्यांचं जो संस्कार आहे, तो संस्कार जर आपल्याला द्यायचा आहे, तो संस्कार देत असताना ती जी रिलेशनशिप आहे, आता तीच रिलेशनशिप, आता आख्यान तर खूप मोठं आहे तसं, पण त्या आख्यानाचा आख्यान कवितेच्या अनुरोधाने जर भरभर पुढे जायचं असेल, तर माझे गुरुजी जे आहेत, ज्यांनी मला आख्यानातली नवीनता काय आहे हे दाखवून दिलं. आमच्या नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती याचे हेड ऑफ द डिपार्टमेंट असलेले प्राध्यापक हरिहर चंद्रशेखर भोंगे, त्यांची आख्यानाची नवीनता जी आहे ती नवीनता वाखाणण्यासारखीच होती. त्यांनी सुदाम्याचं आख्यान जे तयार केलं, की सुदामा हा त्या द्वारकेच्या दरवाजामध्ये येऊन उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर रुक्मिणी सत्यभामेला आपल्या नवऱ्याचा हा जुना फाटका मित्र दिसला. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमधला जो 9वा अध्याय आहे, त्या 9व्या अध्यायामधला जो श्लोक आहे, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता, याच्यावर ज्ञानदेवांनी जे व्याख्यान केलेलं आहे, त्या व्याख्यानाची सुरुवातच अशी आहे, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामही नाही पापाचे ऐसे केले. इथे कीर्तनाचा उल्लेख आहे स्पष्ट. म्हणजे कीर्तन ही काय कल्पना, काय चीज आहे हे ज्ञानदेवांना माहिती आहे. त्यांनी आपल्या ग्रंथाचा जो शेवट केला, तो शेवट करत असताना पसायदानाच्या आधीची जी ओवी आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात किंबहुना तुमचे केले, म्हणून त्या सगळ्या अष्टनायिका त्या श्रीकृष्णाची चेष्टा करण्यासाठी म्हणून त्याच्या भोवताल पिंगा घालायला लागल्या आणि त्याला विचारायला लागल्या. आता एवढ्या प्रसंगामधून ते सुदाम्याची कृष्णाची भेट होईपर्यंत त्यांनी एक अतिशय सुंदर पद रचलेलं आहे. बघा ते कसं आहे तो, हा कोण विप्र प्रभू दारी अकिंचन आला, हा कोण विप्र प्रभू दारी अकिंचन आला, तो हळूच सांगतो भेटायाचे हरिला. चाल अगदी अलीकडच्या काळात लोक चाल चालीचं स्मरण, ही चाल आपण कुठे ऐकलेली आहे, ही चाल कुठे ऐकलेली आहे, चाल ती नवीन घेतलेली आहे. हा कोण विप्र प्रभू दारी अकिंचन, याच्यावर व्याख्यान करावं लागत नाही. तुमच्या गाणं म्हणण्याच्या पद्धतीवरून लोकांना भराभर त्याच्या भावना आहेत त्या उचलून यायला सांगतो. संकोचे हळूतो नाम सुदामा सांगे, संकोचे हळूतो नाम सुदामा सांगे, बाल्यात खेळलो म्हणतो हरीच्या संगे, बाल्यात खेळलो म्हणतो हरीच्या संगे, नाबाई पाहिला नाही कधी ऐकिला. हा लाडिक भाव जो आहे, या लाडिक भावाबरोबर श्रीकृष्णाला चिडवणे हा जो प्रकार आहे, म्हणजे अष्टनायिकांचं व्यक्तिचित्र आणि श्रीकृष्णाचा स्वभाव, या दोन्ही गोष्टींची रिलेशनशिप कसे दाखवले आख्यान कवितेतून. नाबाई पाहिला नाही कधी ऐकिला, नाना मुखातून परिचय कधी ना झाला. रुक्मिणी आता तबलजी जर समजदार असेल तर त्याला मुलांना कुठे स्ट्रोक पाहिजे तो बरोबर कळेल. रुक्मिणी गाली हासुनी जरा चिडवुनी तुसे श्रीहरीला, श्रीमंत द्वारकानाथ पुण्या जन्मात सखा केला, हा कोण विप्र प्रभू दारी अकिंचन आला. रुक्मिणीच्या तोंडून सुदामा नाव कानावर पडल्याबरोबर उल्लेख, इथे चाल बदलून टाकली आहे, इथे ढंग बदलला आहे. उल्लेख सुदामा पडता त्याचे कामी, उल्लेख सुदामा पडता त्याचे कामी, कल्लोळ भावना त्याच्या हृदयातून, ते सैर खेळणे दुखणे कही दुखलोणी,
गोपिका देहिते वृंदावनी श्रीहरी श्रीहरी स्पष्टनापदी चिंतितो कवी हृदय भावाला आपो मित्र प्रभू दारी किंचन आला. तो वेराडे कशा येतात त्याच्यामध्ये. तर इथे तो उल्लेख पडल्याबरोबर भगवान गोपाल कृष्णांच्या समोर त्याचं सगळं बालपण साकार व्हायलं. ते रम्य तपोवन आश्रम सांदीपनीचा रम्य तपोवन आश्रम सांदीपनीचा मांगल्य समीरण वसंत आयुष्याचा मांगल्य समीरण वसंत आयुष्याचा जय घोष रुचांचा वेद मंत्र घन पाठ जय घोष रुचांचा वेद मंत्र घन पाठ स्वाध्याय आमुचा ब्रह्मचर्य तो पाठ ते रम्य तपोवन. भगवान गोपाल कृष्ण 70 वर्ष मागे गेले. भगवान गोपाल कृष्णांचं आजचं वय जे आहे ते 84 वर्षाचं आणि 84व्या वर्षी सुदामा त्यांना भेटायला आला. 70 वर्ष त्या नावाने त्याला मागे नेलं. म्हणजे काळाच्या पाठीमागे काळकर्त्याला घेऊन जाण्याची ताकद सुदामा नावामध्ये आहे ना. आणि म्हणून ते नाव पडल्याबरोबर ते स्वप्न क्षणाचे मिटता प्रभु धामने ते स्वप्न क्षणाचे मिटता प्रभु धामने आलिंगन विप्रा निजासनी बसविले आलिंगन विप्रा निजासनी बसविले श्रीहरी स्पष्टनापदी चिंतितो करी हृदय भावाला हा कोण मित्र प्रभू दारी अकिंचन आला. आता हा जो भाव आहे हा सगळा ही नवीनता जी आहे आख्यानातली की जे आख्यान पक्क बांधलेलं असलं पाहिजे. आणि ते पक्क बांधलेलं असताना त्यात संवाद रूपाने येणारं संगीत जे आहे ते संवाद रूपाने येणारं संगीत कुठे आलाप मागतं, कुठे ताना मागतं, कुठे वर्णन मागतं, या सगळ्या गोष्टींची कल्पना विद्यार्थ्यांना बरोबर आली पाहिजे. पूर्वीचा काळ काय होता. पूर्वीच्या काळामध्ये विद्यार्थी हा गुरुजींच्या पाठीमागे 12-12 वर्ष राहायचा. आजही नाही राहणारे लोक नाही तसं नाही. 12-12 वर्ष आहेत. त्यांचं सगळं वाङ्मय आत्मसात करायचं आणि ते सगळं वाङ्मय आत्मसात केल्यानंतर अगदी आणि व परंतु पासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी गुरुजींकडून घेऊन मग गुरुजींच्या कीर्तनाचा रिप्ले द्यायचा. गुरुजींच्या कीर्तन रिप्ले नाही कीर्तन. मग तुम्ही तुमच्या व्यासंगाची जोड त्याला द्या आणि त्या व्यासंगाची जोड देऊन जे नवीनता स्वीकारताना तुम्हाला तुमचा अहंकार कुठे दुखावला जाणार नाही. मी याचं आख्यान का लावू. अगदी एक लहानसं उदाहरण देतो. आम्ही इथे राष्ट्रीय कीर्तन महोत्सव घेतला आणि त्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवामध्ये आमचे गागबुवा जे आहेत त्यांनी कधीही राष्ट्रीय कीर्तन केलं नाही. मी त्यांना म्हटलं चाफेकर बंधूंचं आख्यान तुम्हाला लावायचं आहे. ते म्हणाले बा तुम्ही जर तयार करून दिलं तर मी लावीन. मी त्यांना चाफेकर बंधूंचं आख्यान तयार करून दिलं. एवढा मोठा कीर्तनकार पण त्यांनी 2 महिन्यामध्ये त्या संपूर्ण कीर्तनाला पाठ करून राष्ट्रीय कीर्तनाची सगळी म्हणजे जाणीव जी आहे ती जाणीव आत्मसात करून इतकं अप्रतिम सुंदर कीर्तन आमच्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात. कुठे अहंकार दुखवण्याचा भाग नसतो. हा समावेशाचा भाग असतो. जितकं जास्तीत जास्त मिळेल तितकं समावेश करत जा आणि समावेश करून आपल्या कीर्तनाला फुलवत जा. त्याच्याशिवाय कीर्तन फुलणारच नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून आज आता गुरुकुल पद्धती तर काही शक्य राहिलेली नाही. नवीन ज्या गोष्टी आहेत त्या नवीन गोष्टींचा स्वीकार आपल्याला केला पाहिजे कीर्तनामध्ये. मग आता आधुनिक काळाची गरज म्हणून कीर्तनाचं औपचारिक शिक्षण किंवा अभ्यासक्रम या दृष्टीनं सध्या कीर्तन क्षेत्रात काय घडत आहे. 2001 पासून कालिदास संस्कृत विद्यापीठ आमचं रामटेकचं जे आहे त्या रामटेकच्या कालिदास विद्यापीठाने हा कीर्तनाचा एक अभ्यासक्रम तयार केला. त्या अभ्यासक्रमामध्ये आमचं अभ्यास मंडळ जे आहे त्यात मी आमचे प्राचार्य नानासाहेब शेवाळकर,
त्याच्यानंतर आमचे कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे, आमचे वारकरी कीर्तनातले श्रीरामबुवा जोशी, मोहनबुवा कुबेर, आम्ही सगळे अभ्यास मंडळामध्ये होतो. त्या अभ्यास मंडळाने BA कीर्तनशास्त्र असा 3 वर्षाचा अभ्यासक्रम तयार केला आणि मग त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन MA कीर्तनशास्त्र असं केलं. असा 5 वर्षाचा अभ्यासक्रम जो आहे तो 5 वर्षाचा अभ्यासक्रम आता आम्ही चालवतो आहोत. आमचे 3 महाविद्यालय आहेत. एक नागपूरचं आमचं पहिलं महाविद्यालय, त्यानंतर अकोल्याला एक महाविद्यालय आहे, पुण्याला एक महाविद्यालय आहे. ही झाली महाविद्यालयीन परंपरा. आता नवीन आता या अभ्यासक्रमाला तरुण पिढीचा कसा प्रतिसाद आहे? चांगला, अतिशय सुंदर प्रतिसाद आहे. जवळजवळ आमच्या महाविद्यालयामधून 47 लोक MA ची पदवी घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि 2 विद्यार्थिनी जे आहेत त्या 2 विद्यार्थिनींचं PhDचं काम आता सबमिट होते आहे. म्हणजे ते झालं आहे जवळजवळ. म्हणजे त्यांना 1-4 महिन्यामध्ये PhD मिळेल. 4 प्रमुख संतांच्या बालक्रीडेचा चिकित्सक अभ्यास कीर्तनाच्या अनुरोधाने असा एका विद्यार्थिनीने विषय घेतला आहे PhD साठी. आणि महाभारतातल्या स्त्री व्यक्तिरेखा, अलीकडचा काळ जो आहे त्या अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्याने या स्त्री व्यक्ती, जी प्रेरणा आहे पुरुषाची प्रेरणा आहे, त्या पुरुषाच्या प्रेरणेने महाभारतातल्या या स्त्री व्यक्तिरेखांनी कोणतं मोठं योगदान दिलेलं आहे आणि ते कीर्तनाच्या आख्यानातून कसं मांडता येईल याबद्दलचा एक चिकित्सक अभ्यास एक दुसरी विद्यार्थिनी करते आहे. अशा दोन्ही विद्यार्थ्यांचे प्रबंध तयार झालेले आहेत. म्हणजे कीर्तनाचं प्रशिक्षण जे आहे ते आता BA MA पर्यंत नव्हे तर PhD पर्यंत गेलेलं आहे. या व्यतिरिक्त पुण्याला हरिकीर्तनोत्तेजक सभा नावाची सभा आहे. जवळजवळ 125 वर्षाची त्यांची परंपरा आहे आणि त्यांच्याकडे एक अभ्यासक्रम चालतो, पण तो त्यांचा स्वतःचा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. पण त्यांच्याकडून देखील गेल्या 100 वर्षामध्ये पुण्याची कीर्तन परंपरा कधी खंडित झालेली नाही. मुंबईला DL वैद्य रोड दादरला विठ्ठल मंदिर नावाची संस्था आहे. तिथे अखिल भारतीय कीर्तन संस्था आहे आणि त्या कीर्तन संस्थेच्या माध्यमातून कीर्तनाचा 5 वर्षाचा अभ्यासक्रम राबवला जातो. नवीन नवीन कीर्तनकार जे आहेत त्या नवीन नवीन कीर्तनकारांच्या माध्यमातून कीर्तनाची शिबिरं आयोजित केली जातात. तेही आपल्या परीने कीर्तन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात. महाराष्ट्र शासनातर्फे देखील कीर्तनाविषयक प्रशिक्षण शिबिर आपण त्याच्यात बरेचदा मार्गदर्शन केलं. 1980 पासून कीर्तन प्रशिक्षण वर्ग चाललेला आहे. दरवर्षी 1 महिन्याचा तो वर्ग असतो. जवळजवळ 7-8 प्रशिक्षण वर्ग मी स्वतःच केलेले आहेत आणि त्या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून म्हणजे वृद्ध कीर्तनकारांना मानधन ही योजना जशी सरकारने मंजूर केली 1980 मध्ये, तशीच कीर्तन प्रशिक्षणाची ही योजना जी आहे ती सरकारतर्फे आज अव्याहत राबवली जाते आहे. त्याही माध्यमातून कीर्तनकार तयार होत आहेत आणि बरोबर देवर्षी नारद आपल्याकडे तो आपला असलेला मोहरा ओढूनच घेतात की ज्याच्यामध्ये ज्याच्या व्यक्तिमत्वामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जो असा कीर्तनाला लागणाऱ्या गुणांचा खंडोबा आहे, म्हणजे 1000 गुणांचा खंडोबा आहे, तो बरोबर तिकडे आकर्षित होतो. आणि तो आकर्षित झाल्यानंतर, कारण ही गादी जी आहे ही देवर्षी नारदांची गादी आहे, त्या गादीवर कोणी उभं राहावं आणि कोणी उभं राहू नये हे त्या अधिष्ठात्री देवतेने ठरवायचं आहे. आणि ती अधिष्ठात्री देवता बरोबर आपली परंपरा जी आहे ती परंपरा जिवंत राहावी म्हणून अशा लोकांची जोड देते. खूप नवीन नवीन कीर्तनकार तयार झाले आहेत आणि विशेषतः स्त्री कीर्तनकार खूप तयार झालेले आहेत आणि छान कीर्तन करतात. अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो त्यांना, फारच अप्रतिम प्रतिसाद मिळतो. या आता आधुनिक काळामध्ये कीर्तन परंपरेचं स्वरूप आणि गरज कशी आहे असं तुम्हाला वाटतं? लोकांना काय, लोकांसाठी म्हणून सगळ्या कलांचा संगम असलेला हा जो आकृतिबंध आहे, या आकृतिबंधाच्या माध्यमातून लोकांची जी मानसिक गरज आहे ती मानसिक गरज पूर्ण करणारी ही एकमेव अशी कला आहे. या कलेत मी लोकांना सांगत असतो की सुतिकागृहापासून तर सरणापर्यंत एकही विषय वर्ज्य नाही. सगळे विषय त्या माध्यमातून येऊ शकतात. पूर्वरंगापासून तर आख्यानापर्यंत सगळे विषय येऊ शकतात. फक्त एकच आहे की कीर्तनाच्या प्रतिष्ठेला कुठेही बाधा येणार नाही अशा पद्धतीने, कीर्तनाच्या प्रयोजनाशी प्रतारणा होणार नाही, कीर्तनाचा हेतू सफल होणार झालाच पाहिजे अशा अनुरोधानेच आपल्याला ते व्याख्यान करायचं आहे. आणि ते व्याख्यान करत असताना लोकांची आध्यात्मिक उन्नयन तर करायचंच आहे, पण आजचे जे अत्यंत सामाजिक मोठे प्रश्न आहेत त्या मोठ्या सामाजिक प्रश्नावरती आपल्याला भाष्य करायचं आहे. कीर्तनकाराच्या ठिकाणी 3 पैलू असतात. तो एक कथेकरी असतो,
पहिला पहिली त्याची भूमिका जी आहे ती कथेकराची भूमिका आहे. दुसरी त्याची भूमिका आहे तो भाष्यकार असतो. आणि तिसरी भूमिका जी आहे तो मीमांसक असतो. तर या तिन्ही भूमिकांशी जर तो एकनिष्ठ राहिला आणि एकनिष्ठ राहून आजच्या सामाजिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये जर त्यांनी भाष्य केलं तर लोक अंतर्मुख होण्यासाठी म्हणून याच्यासारखं दुसरं माध्यमच नाही. कारण तिथे एकटा तो असतो आणि तो बुवांच्या तोंडून ऐकत असताना आपोआप अंतर्मुख होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. आणि ती अंतर्मुख होत असताना आध्यात्मिक अधिष्ठान पक्क असल्यामुळे ती समस्या जी आहे त्या समस्येवरचा तोडगा तो स्वतः शोधू शकतो. तो जर तोडगा त्याला शोधायचा असेल तर कीर्तनाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून अजूनही म्हणजे डॉक्टर सी डी देशमुख जे आहेत आमचे चिंतामण द्वारकानाथ देशमुख आपले भारताचे पहिले मुख्यमंत्री, त्यांना एकदा एका जणांनी प्रश्न विचारला होता. देशमुख साहेब म्हणे की हा सगळा अनाचार हे सगळं जे अराजक आहे हे पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही का की बा देवाचा अवतार होण्याची वेळ आलेली आहे. तर ते हसले आणि म्हणाले देवाचा अवतार अजिबात होणार नाही. म्हणजे का होणार नाही, तुम्हाला इतकी खात्री का वाटते? म्हणजे अजूनही लोक मंदिरामध्ये कीर्तनाला गर्दी करतात, त्याच्यामुळे देवाला अवतार घेण्याची गरज पडत नाही. गमतीचा भाग सोडा, पण त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत संस्कार घेण्याची क्षमता आहे आणि जोपर्यंत संस्कार देण्याची क्षमता आहे तोपर्यंत कीर्तन संस्था जी आहे ती कीर्तन संस्था लोकांच्या मनामनात रुजलेलीच राहणार आहे. नक्कीच. तुम्ही जे फार महत्वाचं सांगितलं की तो कथाकार आहे, भाष्यकार आहे आणि मीमांसाकार देखील आहे. आणि अशा या लोक परंपरेच्या नामसंकीर्तनकाराची मला वाटतं समाजाला कुठल्याही काळामध्ये नेहमीच गरज भासणार आहे. आज ह्या कार्यक्रमामधनं कीर्तन रंगाचे अनेक पैलू आमच्या समोर उलगडून दाखवत असताना सांगतेकडे आपण आलोय. सुरुवात आपण मंगलाचरणाने केली होती. सांगता अर्थातच कीर्तन परंपरेतल्या भैरवीनं करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. राज्य शासनाच्या वतीनं या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आधीच देतो. नामामृत ते प्राशन करिता नामामृत ते प्राशन करिता मधुरामृत झाले नासले मधुरामृत झाले नासले मधुरामृत झाले नामामृत ते प्राशन करिता नामामृत ते प्राशन करिता मधुरामृत झाले नासले मधुरामृत झाले भक्तीच्या त्या कलस्पर्शातून भक्तीच्या त्या कलस्पर्शातून तरंग उठले कुंभामधुनी भक्तीच्या त्या कलस्पर्शातून तरंग उठले कुंभामधुनी तरंग उठले कुंभामधुनी उत्कटतेला प्रणाम करुणी उत्कटतेला प्रणाम करुणी देव परत गेले नासले मधुरामृत झाले नासले मधुरामृत झाले नासले मधुरामृत झाले. हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर.